या कामासाठी ते स्वतः 5 दिवस उपाशी बसलेले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या समाजाच्या कल्याणासाठीच्या मागण्या आहेत। मागणी क्रमांक 1 आहे, ज्या मागणीवरती मी बोलू शकत नाही तो माझा अधिकार नाही। मागणी क्रमांक 2 आहे जी अत्यंत महत्वाची आहे। राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांनी 18 विविध महामंडळ गेल्या वर्षी घोषित केलेले आहेत आणि अजून त्याच्यावरती अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक झाली नाही। ही नेमणूक झाली की आपले बरेच प्रश्न मिटत आहेत आणि म्हणून आपल्या या आंदोलनातली माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांना विनंती करतो की तात्काळ म्हणजे सगळ्या महामंडळाच्या अध्यक्षतेमध्ये त्या महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नेमणे हे हा जर विषय मार्गी लागला तर महामंडळाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्यासाठी एकतर वसतील नसेल तर विद्यार्थ्यांना ऍडमिशन नाही मिळालं तर त्यांना डायरेक्ट त्यांच्या खात्यात डेबिट दोन्हीपैकी एक वसतीला बांधणं फार किचकट विषय आहे, कारण मी पण एका समाजाचं आंदोलन करून हे सगळे विषय मी बघतोय। परंतु आपण तशा पद्धतीची चांगली योजना आणू की ज्या योजनेमध्ये लिंगायत समाजाच्या मुलांना 12वी नंतरचं जे शिक्षण व्यावसायिक शिक्षण घेत आहे या मुलांच्या डायरेक्ट खात्यात त्यांना वसतिगृहाला ऍडमिशन मिळालं नाही आणि त्यांच्या खानावळीचा खर्च असे आपण एक योजना चांगली आणू शकतोय। दुसरा मुद्दा युवकांच्यासाठी, महिलांच्यासाठी 1 लाखापासून 5 लाखापर्यंत कर्ज, युवकांच्यासाठी 5 लाखापर्यंत कर्ज आणि त्याचं व्याज सरकारनं भरावं, ही चांगली स्कीम आपण महामंडळाच्या माध्यमातून करू शकतो। हे आपण काही किरकोळ वाक्य बोलतोय, वेळ असावी, परंतु हा विषय आपल्याला करण्यासारखा आहे आणि तो पुढच्या काही महिन्यात त्याची नेमणूक व्हावी याचा पाठपुरावा मी स्वतः करतो। 3 नंबरची जी मागणी आहे, मंगळवेढा जिल्हा सोलापूर जगज्योती महात्मा बसवेश्वरांची ती पुण्यभूमी आहे, ती क्रांतीभूमी आहे आणि आपल्या सर्वांनाही माहीत असावं, कारण हे बऱ्याच दिवसापासून स्मारकाचं काम पेंडिंग होतं। अगोदर कृषी खात्याची 65 एकराची जमीन प्रस्तावित केली होती, परंतु ती जमीन कृषी खातं द्यायला तयार नव्हतं, म्हणून मी स्वतः डॉक्टर राणी साहेब आणि शिवानंद ऐवतपुरे महाराज आपले त्यांना घेऊन मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलो होतो आणि मुख्यमंत्री महोदयांनी सूचना देऊन आपल्या ग्रामीण विकास खात्याचे मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये विधान भवनामध्ये माननीय विजय मालन देशमुख साहेब माजी मंत्री आणि लिंगायत समाजाचं फार मोठं नाव आहे, सचिन कल्याण शेट्टी साहेब जे अक्कलकोटचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये समाधानदादा उपाध्ये मंगळवेढ्याचे आमदार यांना घेऊन एक बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये अनेक दिवसापासूनचा हा रेंगाळलेला विषय मार्गी लावला। त्या बैठकीमध्ये 2 चांगल्या महत्वाच्या गोष्टी झाल्या। एक गोष्ट अशी झाली की 65 एकराची जागा रद्द करून कृष्ण तलाव नावाचा एक तलाव आहे जो एकदम सेंटरला शहराचा आहे, तिथं 18 एकर जमीन आहे, ती 18 एकर जमीन महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकासाठी देण्याचं त्या बैठकीमध्ये मान्य केलं आणि दुसरी महत्वाची एक समिती नेमली आणि ही विनंती अशी केली की समितीवर जास्त लोक घेऊ नका जोपर्यंत स्मारक होणार नाही, म्हणजे वादविवाद सगळं होतं, याचं म्हणणं वेगळं त्याचं म्हणणं वेगळं आणि म्हणून पालकमंत्री महोदय या समितीचे अध्यक्ष आहेत, कलेक्टर साहेब आहेत, प्रांत साहेब आहेत, तिथे तहसीलदार साहेब आहेत, तिथले आमदार म्हणून समाधानदादा आहेत, विजय मालक आणि सचिन कल्याण शेट्टी साहेब यांची छोटीशी एक समिती गठीत केलेली आहे आणि ही समिती पुढे काम करते। कलेक्टर सोलापूर यांनी आर्किटेक्चर नेमलेलं आहे, ते स्मारक कसं असावं त्याचे डिझाईनचं काम सुरू आहे। आपले जे काही तज्ञ मुलं असतील, इंजिनियर मुलं असतील तर त्यांनी त्या गोष्टीमध्ये पाठपुरावा करावा। तुमच्याकडे काही नॉलेज असेल तर तुम्ही त्यांना सांगावं, मला सांगा, मी तिथल्या कलेक्टर साहेबांना बोलतो किंवा पालकमंत्री महोदयाशी बोलतो। हा 3 नंबरचा खूप महत्वाचा विषय आहे। आता शालेय पाठ्यपुस्तकामध्ये महात्मा बसवेश्वरांचा इतिहास यावा तर या संदर्भामध्ये जे आपले इतिहास तज्ञ लोक आहेत, प्राध्यापक लोक आहेत, त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी एक महात्मा बसवेश्वरांच्या इतिहासावरचा एक पूर्ण काय लेख म्हणा किंवा धडा म्हणा किंवा तो त्यांनी द्यावा पुढच्या 2-4 दिवसामध्ये 5 दिवसामध्ये, मग तो आहे असा आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे देऊन तशा पद्धतीची शिफारस ही माननीय शिक्षण मंत्री महोदयांना आपण करू आणि त्याचा पाठपुरावा करू।
दुसरा 5 नंबरचा जो विषय आहे तो आता आपल्या 2 नंबरमध्येच आपण ऍड केला. 6 नंबरच्या विषयावरती माननीय प्रांत साहेबांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. आता सर्व शासकीय कार्यालयामध्ये महापुरुषांचे फोटो लावावे, त्यामध्ये महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा लावण्यात यावी. तर ह्याच्या संदर्भातलं पत्र माननीय मुख्यमंत्री महोदय आपण जे देणार आहे त्यात आपण उल्लेख करू. पण प्रांत साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना विनंती मांडली, राज्याचा निर्णय वर होईल, पण आपण आपल्या प्रांत ऑफिसमध्ये, तहसील ऑफिसमध्ये, पंचायत समितीमध्ये अन्य काही तालुक्याची प्रमुख ऑफिस आहेत, कार्यालय, त्या कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून सर्व महात्मा बसवेश्वर महाराज सर्व महापुरुषांचे फोटो पुढच्या काही काळामध्ये आपण लावून घ्यावेत अशी तुम्हाला विनंती करतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण बोलून त्या पद्धतीचा शासन आदेश करावा. आणि महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा आता एक मोठा विषय आहे. तर आपण माननीय मी त्याच्यावरती आश्वासन देणार नाही, पण मी तुम्हाला आश्वासन एक देतो की मंत्रालयाच्या पॅसेजमध्ये महात्मा बसवेश्वरांचं तैलचित्र लावावं याचा पाठपुरावा मी स्वतः करतो आणि ते लावून घेण्यासाठीचा प्रयत्न करतो. ती काही अडचण आपल्याला येणार नाही. परंतु अश्वारूढ पुतळ्याचं आपण निवेदन आपण जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देणार आहे त्याच्या संदर्भात आपण निवेदन देऊ. लिंगायत समाजाची श्रद्धास्थानं 9 नंबरला जी मागणी आहे, देवस्थानच्या विकासासाठी विशेष तीर्थक्षेत्र आराखडा तयार करावा. आता आपल्या इथं तर आपण दानवा देवीला 5 कोटी रुपयाचा निधी दिलाय. आता तुम्हाला सर्वांना माहितीसाठी 50 कोटी रुपयाच्या आराखड्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे गोपी साहेब. आणि पुढच्या 4-5 महिन्यामध्ये ते कसे मंजूर होतील याच्यासाठीचा माझा प्रयत्न सुरू आहे की जेणेकरून परत गुटापोला कुठलं काम करण्याची आवश्यकता भासणार नाही. नंबर 1. नंबर 2, आपण जे बिरूरला आहे काळभैरवाचं मंदिर, तिथं 3 कोटी रुपये दिलेले आहेत. राहिलेले 2 कोटी आम्ही आता या टप्प्यामध्ये देतोय. नंबर 3, दानवा देवीचं जन्मगाव उमराणी, ज्याचा पाठपुरावा नामोटाका करतायत. तीर्थक्षेत्र क होतं, त्याला तीर्थक्षेत्र ब केलंय. 5 कोटीचा प्रस्ताव दिलाय, आता तो मंजूर होईल. मला वाटतं माझं 2 कोटी मागच्या 4 दिवसाची ऑर्डर निघाल्या, परंतु मी जाणीव म्हणून बाहेर टाकलेलं आहे, कारण मग ते नंतर सांगतो तुम्हाला. त्यामुळे आम्ही आता हे कामच करून घेतोय. आंबा मातेचा आराखडा आम्ही तयार करायला लागलोय. म्हणजे आंबा माता मंदिर हे फॉरेस्ट मध्ये आहे, त्याचा आराखडा वेगळा करतोय. राज्य सरकारला पैसे देता येत नाही. संघतीर्थचा वेगळा आराखडा करतोय. मी ती लोक येऊन स्वतः तिथं जाऊन वळसंमध्ये सगळी लोक तिथं होती. संघतीर्थचा एक वेगळा आराखडा करतोय. वेगळा आराखडा यासाठी करतोय की फॉरेस्टची जमीन आहे आणि फॉरेस्टच्या जमिनीमध्ये कुठलाही निधी वापरता दुसरा येत नाही. त्याच्यासाठी एक वेगळी स्कीम आहे, त्यातून आपण तो निधी आणतोय. अन्य कुठं श्रद्धास्थानं असतील आणि त्याच्या संदर्भात आपला मतदारसंघ सोडून जर तुमच्या सूचना असतील तर तशा श्रद्धास्थानाची यादी मला द्या. त्या विभागाचे आमदार असतील त्यांना मी विनंती करेन की एक तर तुम्ही तीर्थक्षेत्र बचा प्रस्ताव करा, म्हणजे जेणेकरून त्यांना 5-5 कोटी रुपये आपल्याला डायरेक्ट देता येतील. तर ती श्रद्धास्थानं त्याची यादी तुम्ही मला द्या. तशा पद्धतीचं पत्र आपण मी तिथल्या विधानसभा सदस्यांचं घेऊन आपली टीम लावून, म्हणजे किती लोक समोर नाही तर आपण एक टीम नेऊन त्यांच्याकडून ते काम करून घेऊ. 10 नंबरला जी आपली मागणी आहे लिहिण्यास स्वीकारण्यास स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आणि संशोधनासाठी बसव आंतरराष्ट्रीय संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करावी, ही आपली मागणी चांगली आणि योग्य आहे. याचा पाठपुरावा मी करतो. कारण आता मराठा समाजासाठी सारथी, ओबीसी साठी महाज्योती, जे ओपनमध्ये आहेत म्हणजे तुम्ही त्यामध्ये आला, त्याच्यासाठी अमृत नावाची संस्था सरकारने स्थापन केलेली आहे. त्यात वेगवेगळे 11 समाज आहेत. दुसरी आता मागच्या वर्षी एक गुड बंजारा संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बंजारा समाजासाठी स्थापन केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था भारतीय नावाची संस्था पूर्वीपासून मागासवर्गीय मुलांच्यासाठी काम करते. आणि TRTI जे ट्रायबल मुलांच्यासाठी आदिवासींच्यासाठी काम करते. तर ही एक चांगली मागणी आपली आहे. ही मागणीचा पाठपुरावा मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करतो. 11 नंबरला जो आहे, जो विषय मी पहिलं पत्र दिलं होतं आणि ते पत्र जरा त्याचा पाठपुरावा सुरू आहे. मी आमदार झाल्याच्या नंतर पहिलंच पत्र दिलं होतं की बसवेश्वरांचं जे बसव साहित्य आहे वचनांचं, ते मराठी भाषांमध्ये करावं. कारण कन्नड फक्त बॉर्डरवरच्या लोकांना कळतंय आणि बऱ्यापैकी हे साहित्य आहे ते कन्नडमध्ये आहे आणि त्याचं मराठीमध्ये रूपांतर व्हावं, ही आपली जी मागणी आहे. त्याचा पाठपुरावा आणि मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत आणि ते काम आता त्याचं म्हणजे पायथ्यामध्ये आहे, ते काम होईल.
12 नंबर लिंगायचं महिला बचत गटाचं विषय काय आपली रेग्युलर आहे. बचत गटासाठी काही वेगळं अनुदान दिलं जात नाही. जर महामंडळाच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा अध्यक्ष व्हाल, या बसलं कोणी झालं तर आणि चांगलं किंवा महाराष्ट्रातलं कोणी होईल तर त्यांच्या माध्यमातून महिलांच्यासाठी ज्या स्कीम येतील त्यामध्ये ते स्कीम येतील. त्याला काही नव्यानं आपल्याला करायची गरज नाही. आजच माझे बावनकुळे साहेब सांगलीमध्ये होते. त्यांनी महिलांच्यासाठी जिल्हा नियोजन सांगली कलेक्टर यांना सूचना केलेल्या आहेत की त्यांनी जवळपास 2200 महिलांना नागपूर जिल्हा नियोजन म्हणून 1-1 लाख रुपयाचं अनुदान दिलेलं आहे. तर या काही रेग्युलर काम आहेत महिला बचत गटाची. वेगवेगळ्या राष्ट्रीय बँका किंवा वेगवेगळ्या माध्यमातून त्याला अर्थसहाय्य केलं जातं. महिला बाल विकासच्या माध्यमातून निधी आला जातो. तर हे ते रेग्युलर काम आहे. परंतु जी महामंडळाची नियुक्ती झाल्यानंतर तेही काम होईल. त्यामुळे जे तुम्ही आंदोलन केलेलं आहे आणि ज्या मागण्या घेतलेल्या आहेत त्या लिंगायत समाजाच्या हिताच्या मागण्या आहेत आणि त्यामुळे काही चिंता करू नका. या सगळ्या गोष्टीचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पाठपुरावा करतोय. त्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये कसलीही शंका असण्याचं अजिबात कारण नाही. आणि या आंदोलनाला भेट देण्यासाठी डॉक्टर साहेबांना 3 वेळा मला 3 वेळा आले होते. प्रांत साहेबांशी पण बोललो होतो आणि माननीय तहसीलदार साहेबांशी बोललो. त्यामुळे कुणी काय असं वेगळा त्याचा अर्थ काढण्याची गरज नाही आणि लोकांच्या मध्ये चुकीचा संदेश देण्याची पण काही गरज नाही. मी जरी इथं नसलो माझं लक्ष आहे ना, तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. पण तुम्ही मला म्हटलं आणि नाही म्हटलं माझं कामच आहे, माझं कर्तव्यच आहे. आणि या सगळ्या विषयावरती आवाज उठवणं ही आमची जबाबदारी आहे. आणि तुम्ही उलट आंदोलन करून आणखी हे सगळे विषय चर्चेला आणलेले आहेत. तर तुमचं आंदोलन तुम्ही मागं घ्यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही जेवढे विषय इथं मांडलेले आहेत या सगळ्या विषयाचा पाठपुरावा मी लोकप्रतिनिधी म्हणून करतो. आमचे प्रांत साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, लोकांना कुठले विषय झाले तर त्या विषयामध्ये पण आम्ही तुमच्या बरोबर आहे. 1 तारखेनंतर, कारण 1 तारखेपर्यंत मी तर आता मुंबईला जाणं शक्य नाही. माझ्या मागे काही प्रोग्राम आहेत. मी आता धुळ्याला जाणार होतो पण या आंदोलनामुळे मी धुळ्याचा दौरा रद्द केला. म्हणजे मला तिकडे जायचं होतं. तिकडे बावनकुळे साहेबांचा कार्यक्रम रद्द झाला. तर आता 2 दिवस मी तिकडे आहे खानदेश मराठवाड्यात. नंतर 25 तारखेपासून एक जलयात्रा सुरू होते. ती 29 तारखेपर्यंत आहे. आपण 1 तारखेच्या नंतर तुमचं शिष्टमंडळ जे काही 4-5 प्रमुख लोक असतील त्यांना घेऊन माननीय मुख्यमंत्री मोदींची भेट घेऊ आणि त्या भेटीमध्ये आपण हे निवेदन त्यांना देऊ. तुमच्या सगळे तारीख सांगितलं तर आम्ही सिस्टम